महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 13 जागांसाठी हे मतदान होतं आहे आणि याचा 5वा टप्पा आहे मतदानाचा। देशामधली दुपारी 1 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आता समोर आलेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये 36.73% इतकं मतदान झालंय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं कळतंय। महाराष्ट्रामध्ये 28.78% मतदान झालेलं बघायला मिळतंय। तर देशभरामधली दुपारी 1 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आता समोर आलेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये 36.73% इतकी मतदानाची आकडेवारी बघायला मिळते। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सगळ्यात कमी सध्या तरी महाराष्ट्रामधलं मतदान। तर आकडेवारी समजून घेऊया। तर महाराष्ट्रामध्ये 27.78%, बिहारमध्ये 34.62%, जम्मू काश्मीर 34.79%, झारखंडमध्ये 41.89%, लडाख 52.02%, ओडिशा 35.31% मतदान झालेलं आहे। दुपारी 1 वाजेपर्यंतची देशभरामधली ही आकडेवारी आपण बघतोय। उत्तर प्रदेश 39.55% मतदान झालेलं आहे। पश्चिम बंगाल 48.41% मतदान। तर महाराष्ट्राची आकडेवारी सर्वात कमी सध्या तरी 27.78% इतकं मतदान महाराष्ट्रामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत झालेलं दिसतंय आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे सगळ्यांनी जाऊन मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, खरं तर मुंबईसह महाराष्ट्राचा विचार केला तर 13 जागांसाठी मतदान होत आहे। देशभरामध्ये 49 जागांसाठी मतदान होत आहे आणि आताची 1 वाजलेला आहे। आताची ताजी आकडेवारी जी समोर येते देशामध्ये 36.73%, तर सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र मात्र काहीसा मागे दिसतोय। सगळ्यात कमी मतदान महाराष्ट्रात। यामिनी अगदी बरोबर आहे। आपण सकाळपासून करतोय त्यामध्ये स्पेसिफिकली मुंबईबाबत बोलायचं झालं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवरती पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। दुसरं म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रातला जो उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे कुठेतरी मतदानाच्या टक्केवारीवरती याचा परिणाम होतोय। पहिल्या 3 टप्प्यांमधली जी आकडेवारी समोर आली होती, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातलं मतदान हे फारसं सकारात्मक नाही अशा प्रकारची सातत्यानं बातमी, अशा सातत्याने चर्चा समोर आल्या होत्या। चौथा टप्पा त्याला अपवाद ठरला होता, मात्र पुन्हा एकदा 5व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राची मतदानाच्या टक्केवारीमध्ये कुठेतरी पिछेहाट दिसते। जर महाराष्ट्रातील एकंदर 13 जागांबाबत आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील या जागांपैकी कल्याण आणि मुंबई दक्षिण या 2 मतदारसंघांमध्ये कमी मतदानाची नोंद करण्यात आली आहे। 13 मतदारसंघांपैकी कल्याणमध्ये 22.52 तर मुंबई दक्षिणमध्ये 24.46 असं हे 2 मतदान संघ आहेत जिथे कमी मतदानाची नोंद आहे। उर्वरित मतदारसंघांमध्ये साधारणपणे 25% वरती मतदान झालंय। त्यामुळे या सगळ्या घटकांचा जो काही परिणाम आहे तो मतदानावरती होतोय। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली आहे, त्यांच्याशी आपण जी काही बातचीत केली त्यानुसार जसजसं उन्हाचा तडाखा कमी होत जाईल 3 वाजेच्या नंतर मागील 3 टप्प्यातला जो काही आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे त्यानुसार दुपारच्या नंतर 3 ते 4च्या नंतर जी काही मतदानामध्ये वाढ होते त्यातून ही सगळी जी काही कसर आहे, हा जो काही बॅकलॉग आहे तो भरून निघेल अशा प्रकारची माहिती सध्या तरी समोर येते। त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र मतदानाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत मागे असला तरी तो हा जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढेल असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। अगदी मागच्या 4 टप्प्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची ही आकडेवारी आपल्याला खरं तर बघायला मिळालेली होती 1 वाजेपर्यंतची, त्यामुळे सध्याचा तोच ट्रेंड कायम राहिलेला आपण बघतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर देशभरामधली ही सगळी आकडेवारी जाणून घेतल्याच्या नंतर आता महाराष्ट्रामधली आकडेवारी आपण जाणून घेऊयात आणि मतदानाची 1 वाजेपर्यंतची महाराष्ट्रामधली आकडेवारी समोर आलेली आहे। 27.34% आणि दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतदान झालंय। 33.25% मतदान दिंडोरीमध्ये झालंय। तर कल्याणमध्ये सर्वात कमी 1 वाजेपर्यंतचं मतदान आपण बघतोय 22.52%। तर दिंडोरी सर्वाधिक 33.25 आणि कल्याण
22.52% इतकं मतदान. आतापर्यंत 1 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खरं तर मतदानासाठी वेळ देण्यात आलेला आहे. आवाहन सुद्धा केलं जात आहे सगळीकडूनच की जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. तर महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामधली ही आकडेवारी आपण जाणून घेतोय. दक्षिण मुंबई 24.46%, 13 जागांसाठीचं आजचं मतदान होत आहे आणि त्यापैकी दक्षिण मध्य मुंबई 27.21%. पुढे उत्तर पूर्व मुंबई 28.82%, ज्याला ईशान्य मुंबई सुद्धा म्हटलं जातं. उत्तर मध्य मुंबई 28.05%, उत्तर मुंबई 26.78%, उत्तर पश्चिम मुंबई ज्याला वायव्य मुंबई म्हटलं जातं 28.41%.